आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे वाल्मिक कराड याच्या संदर्भात। वाल्मिक कराड याला सीआयडीचं पथक केजकडे घेऊन गेलेलं आहे। रात्री त्याला कोर्टात हजर केलं जात आहे। वाल्मिक कराड पुण्यामध्ये शरण आलेला आहे। सीआयडीला शरण आला त्यानंतर वाल्मिक कराड थोड्याच वेळात केजमध्ये पोहोचणार आहे। पुण्यातून काही वेळापूर्वी एक पथक सीआयडीचं वाल्मिक कराडला घेऊन केजकडे रवाना झालं होतं आणि आता या संदर्भात एक ब्रेकिंग बातमी समोर येते। वाल्मिक कराड आता थोड्याच वेळात केजमध्ये पोहोचेल। केज न्यायालयासमोर त्याला हजर केलं जाणार आहे। तर वाल्मिक कराड याला सीआयडीचं पथक केजकडे घेऊन गेलेलं आहे। केजमध्ये वाल्मिक कराड पोहोचलेला आहे, हे पथक पोहोचलेलं आहे आणि केज पोलीस ठाणे आणि न्यायालयाबाहेर मोठी गर्दी सुद्धा झालेली ही दृश्य आपण पाहतोय। वाल्मिक कराड याला सीआयडीचं पथक घेऊन केजकडे रवाना झाले। केजमध्ये वाल्मिक कराडला घेऊन हे पथक पोहोचत आहे। मात्र मोठा पोलीस बंदोबस्त हा केजमध्ये तैनात ठेवलेला आहे। सोबतच मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिक सुद्धा जमलेले आहेत। तर वाल्मिक कराड हा थोड्याच वेळात त्याला घेऊन सीआयडीचं पथक हे केजमध्ये पोहोचणार आहे। ही केज येथील दृश्य आहेत, त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि न्यायालयाबाहेरची दृश्य आहेत। मोठ्या संख्येनं या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। पुण्याहून सीआयडीचं पथक केजकडे रवाना झालेलं आहे आणि थोड्याच वेळात केज येथे हे पथक पोहोचेल। मात्र केज येथील न्यायालयाच्या बाहेर मोठ्या संख्येनं कराड समर्थक आणि कराड विरोधक हे एकत्र जमले होते। कुठलाही वाद होऊ नये यासाठी पोलिसांनी या कराड समर्थक आणि कराड विरोधकांना इथून पांगवलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या सत्र न्यायालयाच्या बाहेर तैनात केला गेलाय। तर ही दृश्य आहेत न्यायालयाबाहेरची। केज इथल्या न्यायालयात वाल्मिक कराड याला हजर केलं जाणार आहे। मात्र ही काही वेळापूर्वीची दृश्य आहे, ज्यावेळेस कराड समर्थक आणि कराड विरोधक हे या न्यायालयाच्या बाहेर जमले होते। कुठलाही मोठा वाद होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये यासाठी केज इथल्या पोलिसांनी या सर्व समर्थक आणि विरोधकांना पांगवलेलं आहे। ही दृश्य त्यावेळची आहेत। मात्र थोड्याच वेळामध्ये सीआयडीचं पथक हे केज येथे पोहोचेल। वाल्मिक कराड याला घेऊन हे पथक केज येथे पोहोचणार आहे। त्यानंतर वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। मात्र ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत, ज्यावेळेस वाल्मिक कराड याला केज येथे आणलं जाईल अशी माहिती समजल्यानंतर कराड समर्थक आणि कराड विरोधक हे केज या ठिकाणी जमले होते। न्यायालयाच्या बाहेर मोठी गर्दी झाली होती। मात्र यावेळेस कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केज पोलिसांनी या सर्व कराड समर्थक आणि विरोधकांना पांगवलेलं आहे। ही त्यावेळची दृश्य आहेत। मात्र आता सध्या न्यायालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि कुठल्याही क्षणी सीआयडीचं पथक हे वाल्मिक कराड याला घेऊन या कोर्टामध्ये येणार आहे आणि कोर्टात वाल्मिक कराडला हजर केलं जाणार आहे। तर केज न्यायालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। पोलिसांचा फौज फाटा हा तैनात केला गेलाय। मात्र काही वेळापूर्वी याच न्यायालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती। कराड समर्थक आणि कराड विरोधक यांची गर्दी होती। मात्र ही गर्दी पोलिसांनी पांगवलेली आहे। वाल्मिक कराड याची शरणागती, त्यामुळे आता पुढे काय होणार ते पाहूया। चौकशीनंतर कराडला अटक केलं जाणार आहे अशी माहिती समोर येते आहे। तर खंडणी प्रकरणामध्ये अटक होण्याची शक्यता आहे। कराड याला आता थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाईल। कराडवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे। ट्रान्झिट रिमांड घेऊन पुणे कोर्टामध्ये हजर करण्याची शक्यता आहे। वैद्यकीय तपासणी करून केज कोर्टात नेण्याची शक्यता सुद्धा आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय केज न्यायालयाबाहेरची आहेत आणि याच कोर्टामध्ये आता वाल्मिक कराडला हजर केलं जाणार आहे। कुठल्याही क्षणी सीआयडीचं पथक हे केज येथे पोहोचेल। मात्र या केज कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। काही वेळापूर्वी याच कोर्टाबाहेर मोठ्या संख्येनं कराड समर्थक आणि कराड विरोधक हे मोठ्या संख्येनं जमले होते। यावेळेस कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कराड समर्थक आणि विरोधक यांना पांगवलेलं आहे। ही त्यावेळची दृश्य आहेत। मात्र त्यानंतर या कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलाय। तर केजच्या कोर्टामध्ये थोड्याच वेळात वाल्मिक कराडला हजर केलं जाणार आहे। तर दिवसभरातील घटनाक्रमावर आपण लक्ष टाकल्यास सकाळी वाल्मिक कराड हा सीआयडी समोर त्याने आत्मसमर्पण केलं, त्यानंतर त्याला केज इथे आणले गेले। दरम्यान कोण आहे वाल्मिक कराड त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात। वाल्मिक कराड सुरुवातीला गोपीनाथ मुंडेंच्या घरी कामाला होता। त्यानंतर त्याच दरम्यान वाल्मिकची धनंजय मुंडेंचे वडील पंडित मुंडे यांच्याशी जवळीक वाढली। 2009 मध्ये धनंजय मुंडेंच्या विधानसभा उमेदवारीसाठी कराडनं हट्ट धरला। त्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा मित्र बनला। मुंडे कुटुंबात फूट पडल्यावर कराड धनंजय मुंडेंसोबत गेला।
वाल्मिक कराड परळीमध्ये विद्यानगर या शाखेतून नगरसेवक बनला। कराड हा परळी नगरपालिकेचा प्रभारी नगराध्यक्ष सुद्धा होता। 15 वर्ष प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये कराडनं धनंजय मुंडेंचा कारभार पाहिलाय। तर गेल्या 25 वर्षात कराडवर एकूण 14 गुन्हे दाखल करण्यात आलेत। कराडवर खंडणी, फसवणूक, मारामारीसह खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा सुद्धा दाखल आहे। कराडवर मस्साजोगमधील पवन ऊर्जा कंपनीकडे 2 कोटींची खंडणी मागितल्यानं गुन्हा दाखल झालाय। कराड मस्साजोगमधील प्रकरणानंतर फरार झाला होता आणि त्यानंतर कराड यानं स्वतः सीआयडी समोर आत्मसमर्पण केलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। उद्धव, कुठल्याही क्षणी आता वाल्मिक कराड याला केज येथील कोर्टामध्ये हजर केलं जाईल, कशा प्रकारची स्थिती आहे कोर्टाच्या बाहेरची, पोलीस बंदोबस्त कसा आहे? नक्कीच अगदी काही मिनिटांमध्ये जे आहे ते वाल्मिक कराडला बीडच्या केज मधल्या कोर्टामध्ये जे आहे ते हजर करण्यात येईल। कोर्टाच्या आधी पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ती आजची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं। त्यानंतर कोर्टामध्ये जे आहे ते हजर केलं जाईल। एकंदरीत बघितलं तर तणावाची परिस्थिती आपल्याला केज मध्ये बघायला मिळते। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या ठिकाणी रस्त्यावर जी जमा झालेली गर्दी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून हटवण्यात आलेली आहे। आता रस्ता जो आहे तो कुठे ना कुठे मोकळा केल्याची परिस्थिती आहे। तणावाची परिस्थिती पोलिसांनी या ठिकाणी या सगळ्या गर्दीला हटवल्यामुळे झाली होती। या सगळ्या संदर्भामध्ये सुरक्षेचा प्रमुख मुद्दा जे आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि सगळ्या पोलीस स्टेशनचे जे पोलीस आहेत ते या ठिकाणी बंदोबस्तासाठी आलेले आहेत। त्यामुळे सगळा पोलीस फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतोय। कोर्टामध्ये नेमकी कशा पद्धतीने मांडणी या सगळ्या प्रकरणाची होती, कारण की वाल्मिक कराड यांच्यावर जो आहे तो 2 कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचा आरोप आहे आणि याच आरोपाला धरून आता कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टीची सुनावणी होणार आहे। कोर्ट कशा पद्धतीचा निकाल देतो, त्यांना PCR देतो, MCR देतो किंवा या सगळ्या संदर्भामध्ये अजून दुसरा काही मुद्दा या कोर्टामध्ये उपस्थित होतो हे बघणं महत्वाचं असणार आहे। सध्या रात्रीची वेळ जरी असली तरी लोकांनी जे आहे ते दोन्ही बाजूच्या लोकांनी जे आहे या ठिकाणी यायला गर्दी केलेली आहे आणि पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये जे आहे तो आता वाढ झालेली आहे आणि अजून पोलीस बंदोबस्त वाढण्याची शक्यता आहे, कारण की केज मध्ये जे आहे ते कुठं ना कुठं पोलिसांनी गर्दी हटवल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। जगदीश, मात्र उद्धव, अशी ही माहिती मिळते की केज कोर्टाबाहेर वाल्मिक कराड याचे समर्थक आणि विरोधक हे एकत्र आले होते, त्यानंतर पोलिसांनी हा जमाव पांगवण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय। नक्कीच, कारण की दोन्ही बाजूचे समर्थक जे आहे ते एका समोरासमोर आले होते आणि ह्या सगळ्या या ठिकाणी वाद कुठला होऊ नये म्हणून पोलिसांनी दोन्ही जमाव जे आहेत ते आता पांगवलेले आहे। पोलीस स्टेशन परिसर असं आता निवबा आहे तो पोलीस स्टेशन परिसर आहे, बघू शकतो आपण की या ठिकाणी कुठलीही गर्दी नाहीये आणि कोर्ट परिसर असं या दोन्ही याच्यामध्ये अंतर जास्त नाहीये, अगदी काही मीटरचं अंतर या पोलीस स्टेशन आणि कोर्टामध्ये आहे। त्यामुळे या दोन्ही समोरची गर्दी जी आहे ती आता या ठिकाणी पोलिसांनी पांगवलेली आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी शांततेचं वातावरण निर्माण झाले। दरम्यान उद्धव, कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त आहे संपूर्ण कोर्टाबाहेर आणि केज शहरामध्ये? नक्कीच पोलीस बंदोबस्त जो आहे तो सगळ्या पोलीस स्टेशन मधले जे राखीव पोलीस आहेत हे सगळे या ठिकाणी एकत्र करण्यात आले होते। सगळ्या पोलिसांच्या ज्या सुट्ट्या आहेत कुठे ना कुठे रद्द करण्यात आलेल्या आहेत। सगळे पोलीस जे आहेत आता आपल्याला रस्त्यावर बंदोबस्त करताना दिसतात। अनुचित प्रकार कुठलाही घडू नये यासाठी पोलिसांचे आतोनात प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। त्यामुळे सगळ्याच पोलीस स्टेशनचे राखीव पोलीस असतील आणि पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलीस असतील या सगळ्यांना जे आहे ते आता रस्त्यावर उतरलेलं आहे आणि या सगळ्या तणावाची परिस्थिती निवळण्यासाठी हे सगळे लोक जे आहेत ते रस्त्यावर पोलीस आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। जी,
मात्र उद्धव गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड याला अटक करा अशी मागणी होत होती. वाल्मिक कराड फरार होता. त्यानंतर वाल्मिक कराड यांनी स्वतःहून सीआयडी समोर आत्मसमर्पण केलं. सकाळपासूनच केजमध्ये कसं वातावरण आहे, सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, दोन्ही गटाकडून काय प्रतिक्रिया आहेत, वाल्मिक कराड समर्थक असतील विरोधक असतील? वाल्मिक समर्थक जे आहेत ते यांचं म्हणणं आहे की वाल्मिक कराड यांना जे आहे तो खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलेला आहे आणि तो खोटा गुन्हा असल्यामुळे ते मागे जेव्हा अशी वाल्मिक कराड यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. तर दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख यांचं जे हत्या प्रकरण आहे यामध्ये देखील वाल्मिक कराड दोषी असल्याचा आरोप जो आहे तो विरोधी म्हणजे संतोष देशमुख यांच्या सगळ्या समर्थकातल्या लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या दोन्ही विरोधी लोकांच्या भूमिका आहेत आणि कुठं ना कुठं विरोधी भूमिका असल्यास संघर्ष असतो आणि हाच संघर्ष कुठं ना कुठं टाळण्यासाठी पोलीस जे आहेत ते ऍक्शन मोड मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? केजमध्ये सकाळपासूनच जेव्हापासून वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे तेव्हापासून केजमध्ये आणि परिसरामध्ये मस्साजोगमध्ये खास करून कशा प्रकारे वातावरण आहे? मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज शहर असन आणि केज परिसर असन हा मागच्या 20 दिवसामध्ये तणाव परिस्थिती या ठिकाणी झालेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे आणि कुठं ना कुठं वाल्मिक कराड यांच्या हत्येची मागणी सातत्याने या परिसरातले लोक देखील मोठ्या प्रमाणात करत होते. आज त्यांनी समर्पण केल्यानंतर लोकांच्या ज्या भावना आहेत ते संमिश्र आपल्याला बघायला मिळतात कारण या ठिकाणी दोन्ही बाजूचे समर्थक आहेत. वाल्मिक कराडचे समर्थक वाल्मिक कराड यांची बाजू घेतात तर संतोष देशमुख यांची बाजू घेणारे बरीचशी मंडळी आहे हे संतोष देशमुखच्या बाजूनी या ठिकाणी दिसत आहेत. दोन्ही बाजूचे लोक जे आहेत ते आता वाल्मिक कराड यांना या ठिकाणी आणणार म्हणल्याच्या नंतर जमा झाले होते आणि आता सगळ्या लोकांना जे आहे ते पोलिसांनी पांगवलेलं आहे. मात्र आता काही मिनिटांमध्ये अगदी तुम्हाला सांगतो मिनिटांमध्ये वाल्मिक कराड जो आहे तो या ठिकाणी हजर होणार आहे पोलीस स्टेशन मध्ये त्यानंतर कोर्टात हजर होणार आहे. जी उद्धव धन्यवाद. तुम्ही या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून राहाच. वाल्मिक कराडला कुठल्याही क्षणी सीआयडीचं पथक हे केज इथे आणणार आहेत. तर वाल्मिक कराड याला केजमध्ये कुठल्याही क्षणी आता आणलं जाईल त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त हा केज कोर्टाबाहेर तैनात केलेला आहे. ही दृश्य आपण पाहतोय केज कोर्टाबाहेरची ही दृश्य आहेत. मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. काही वेळापूर्वी याच कोर्टाबाहेर वाल्मिक कराड समर्थक आणि विरोधक हे एकत्र जमले होते. त्यांना पांगवण्याचा प्रयत्न सुद्धा पोलिसांकडून झालाय.